हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? अपेक्षा करते मस्त आणि मजेत असेल. मी स्वाती माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते. तर आज आहे संडे. आहो बनवणार आहेत मशरूम टिक्का मसाला रेसिपी. तर तुम्ही बघत राहा पुढे व्हिडिओमध्ये. आपल्याला रेसिपीसाठी लागणार आहेत मशरूम. 400 ग्राम मशरूम आहेत आणि हे खडे मसाले आहेत. दालचिनी, लवंगा, विलायची आणि काळी मिरी. आणि त्याच्यानंतर हे 2 कांदे आणि 1 टमॅटो. टमॅटो जास्त नाही घ्यायचा कारण आंबट होईल मग भाजी, त्याच्यामुळे 1 टमॅटो आणि 2 कांदे. आणि हे आहे ना प्युरी बनवून ठेवलेली आहे पेस्ट ह्याची. पनीर टिक्का मसाला आहे, 50 ग्रामचं पॅकेट आहे हे. असे आपल्याला 2 पॅकेट लागणार आहेत. आणि एका पॅकेटमध्ये 1 कप दूध मिक्स केलेलं आहे, म्हणजे 2 पॅकेटमध्ये 2 कप दूध असं मिक्स करून हे प्युरी बनवून ठेवलेली आहे. आणि हे असं एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. तर तुम्ही बघा आता पुढे रेसिपीमध्ये बनवते. इथं पनीर टिक्का मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे, ते सुहानाचं. तुम्ही घरचा पण मसाला घालू शकता, साधा आपलं जे आहे तिखट मीठाचं ते पण छान लागतं, पण एवढी ग्रेव्ही नाही त्याची तयार होत. आणि त्याच्यानंतर हे दूध घेतलं. आता हे दूध त्या पावडरमध्ये पेस्ट करून घ्यायची त्याची. तुम्हाला जर नसेल ना हे मसाला वगैरे, तर तुम्ही घरातला साधा मसाला पण तिखट मीठ, आपला दुसरा धनिया पावडर, गरम मसाला, जे मसाले आहेत ना तुम्ही ते पण घालू शकता. म्हणजे ते डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये हे करायचं, अशी प्युरी बनवायची, त्याची काही गरज नाही. हे प्युरी बनवलं की एकदम घट्ट भाजी अशी तयार होती. मसाला मशरूम आहे ना त्याच्यामुळं थोडंसं, नाहीतर साधी पण आपण असं करू शकतो. छान असं त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. छोट्या छोट्या अशा गुठळ्या तयार होतात ना, त्याच्यामुळे व्यवस्थित असं त्याला थोडं थोडं दूध किंवा पाणी असं म्हणजे तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये. असं काही नाही की त्याच्यामध्ये दूधच हे करायचं, पाणीही घातलं तरी चालतं. व्यवस्थित असं चांगल्या हाताने फेटून घ्यायचं. त्याच्यानंतर कढई हे करायची, गरम करायची, तेल टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे पण आपले खडे मसाले आहेत हे त्याच्यामध्ये टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं ह्या खड्या मसाल्यांना छान असं. गॅस छोटा करूनच करायचं. त्याच्यानंतर ते खडे मसाले तसेच असू द्यायचे तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण जो कांदा कट केलेला आहे ना, तो कांदा त्याच्यामध्ये टाकायचा. कांद्याला पण चांगलं असं ब्राऊन कलरचं छान असं फ्राय करून घ्यायचं. आता कोणाला जर खूप ऑइली वाटत असेल ना हे, तर तुम्ही डायरेक्ट पण कांदा म्हणजे त्याची प्युरी करून डायरेक्ट पण तुम्ही तेलामध्ये टाकू शकता. म्हणजे कोणाच्या घरामध्ये तेलाचं प्रमाण कमी खातात, कोणाच्या घरात स्पायसी चालतं जास्त तेलाचं असं. आता हे कांदा थोडंसं फ्राय होऊ देऊन त्याच्यानंतर टमॅटो पण त्याच्यामध्ये ओतायचं, टमॅटो पण टाकायचं आणि हे सगळं मिळून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून चांगलं असं फ्राय होऊ द्यायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ पण त्यांनी ॲड केलं होतं. ते त्यांनी चमच्याने घेतलं नाही, ते हातानेच थोडंसं त्याच्यामध्ये टाकले, त्याच्यामुळं ते तुम्हाला लक्षात नाही आलं. पण थोडंसं मीठ पण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे थोडंसं आहे ना थंड होऊ द्यायचं. यांनी थोडंसं थंड होऊ नाही दिलेलं, शक्यतो ते गरमच आहे. तर थोडंसं थंड होऊ देऊन मग त्याची प्युरी बनवून घ्यायची. त्याच्यानंतर हे छोटे छोटे मशरूम कट करून घ्यायचे. एका मशरूममधून 4 भाग करा किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं. अगदी म्हणजे अगदी छोटे छोटे, आता लहान वगैरे मुलं असेल तर एकदम छोटे छोटे पीस केलं तरी चालतंय त्याचे. असे सगळे हे मशरूमचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. आणि मशरूम पण आहे ना तेलामध्ये थोडंसं तळून घ्यायचं, फ्रायच करून घ्यायचं ते असं थोडं ब्राऊन कलरचे. सगळेच मशरूम थोडंसं ब्राऊन कलरचे करायचं. डायरेक्ट पण तुम्ही मशरूम अशी फोडणीमध्ये टाकलं ना तरी छान होते त्याची भाजी, पण ते एवढे शिजल्यासारखं नाही वाटत. हे फ्राय केल्यानंतर थोडं टेस्ट पण वेगळी आहे, शिजल्यासारखं पण वाटतं, असं छान लागतं ते. हे बघा सगळेच करतायत त्यांनी फ्राय. तसं आम्ही पण म्हणजे व्हेजिटेरियनच आहे, नॉनव्हेज वगैरे काय बनवत नाही. जे पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ना तर ते व्हेजिटेरियनच रेसिपी दिसेल, कारण आम्ही खातही नाही आणि बनवतही नाही. त्याच्यामुळे आपल्यासाठी हेच नॉनव्हेज महत्त्वाचं. सोयाबीन, मशरूम. चला ते त्यांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलं होतं, थंड झालं आता ते. मग त्याची प्युरी बनवून घेतात ते. कांदा, टमॅटो, खडे मसाले, ह्या 3 गोष्टीची प्युरी तयार होती.
मशरूम तळून बाजूला ठेवले त्यांनी. ते पण आहे ना त्यांनी पहिल्यांदा ते पण रेसिपी बनवतात. कधी असं व्हिडिओच्या समोर म्हणजे व्हिडिओ शूट करते वेळेस त्यांनी कधीच रेसिपी बनवलेली नाही. मी पण बनवलेली नाही आहे. बनवली मी एक का दोन व्हिडिओ काहीतरी आहे, पण त्यांनी नाही कधी बनवलेली. पहिल्यांदाच त्यांनी बनवत आहेत ते. तर त्याच्यामुळं थोडंसं पुढं मागे होत असेल तर घ्या समजून तसं. हां, ते कांदा, टमॅटो आणि खडे मसाल्याची प्युरी त्यांनी बनवून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना पाणी पण त्यांनी ओतलेलं आहे बघा. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवली आणि ते तेल चांगलं गरम करून त्यानंतर ती कांदा टमॅटोची पेस्ट अगोदर त्यांनी टाकली आणि त्याला थोड्या वेळ आहे ना फ्राय करून घेतलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर सुहाना मसाला जो पनीर मसाला होता तो त्याच्या कढईमध्ये म्हणजे कांदा लसणाची जी पेस्ट होती त्याच्यामध्येच ती प्युरी पण टाकली त्यांनी. आणि त्याच्यानंतर ते पण थोडंसं त्याला पण आहे ना त्या ग्रेव्हीला पण थोडंसं शिजू द्यायचं. तसं छान असं त्याला कलर येतो एक ब्राऊन कलर. बघा कसं छान बनलं आहे ते. असं बऱ्याच वेळ त्याला बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण घातलं त्याच्यामध्ये, मशरूम पण ओतलं. झालं. ह्याला 5-10 मिनटं शिजायला दिलं की छान होती. मग पाहिजे तसं थोडंसं मीठ तुम्ही टाका, कारण ते कमी अगोदरच टाकलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे ते नंतर. आता त्याचा पुढचा व्हिडिओ आहे ना मी इथं पार्लरमध्ये कंटिन्यू करते, कारण मी घरी नव्हते. मुलगा आणि ते दोघं मिळूनच रेसिपी बनवत होते. त्याच्यामुळे मी बघितलंच नाही त्यांनी कसं बनवते. डायरेक्ट मी ते व्हिडिओ बघूनच हे केलं, व्हॉइस ओव्हर दिला. मला आहे ना व्हॉइस ओव्हर देण्यापेक्षा असं समोरासमोर बोललेलं मला छान वाटतं. मला ते आवडतं सगळ्यात जास्त. तर झाली रेसिपी अशी बनवून आणि छान झाली होती भाजी. मस्त झाली होती. तुम्ही बघा ट्राय करून आणि कसं वाटतं ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आणि कसं आहे ना थोडंसं आपल्याला मदत करतायत तर म्हणजे थोडंसं मीठ कमी झालं किंवा थोडंसं जास्त झालं, तिखट जास्त झालं तर समजून घ्यायचं आपण. असं लगेच म्हणजे म्हणायचं नाही की असं झालं तसं झालं. आपल्याला मदत करतायत ना तर तेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. समजून घ्यायचं, सांगायचं. आता आपलं कसं दररोजचं काम आहे, ते त्यांचं काही दररोजचं काम नाही आहे. ते कधीतरी करतायत तर थोडंसं झालं इकडं तिकडं तर घ्यायचं समजून. तेच सांगायचं होतं मला. तर आता मी इथं पार्लरमध्ये येऊन व्हिडिओ कंटिन्यू करते पुढचा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आहोसाठी एक कमेंट, एक लाईक तो बनत आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ असेल कोजागिरी पौर्णिमेचा. मसाला दूध वगैरे ते असेल तर तुम्ही बघत राहा. छान असेल तो पण व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आहोंसाठी नक्की कमेंट करा.